सावित्री नदीच्या खोऱ्यात वसलेला कुलाबा जिल्ह्यातला एक छोटासा पेटा म्हणजे पोलादपूर. 1920 आणि 30च्या दशकात गांधी विचारांचं वारं या गावातही शिरलं होतं. 1942च्या भारत छोडो आंदोलनात गांधीजींनी निर्वाणीचा मंत्र दिला, करेंगे या मरेंगे. देशभरातील हजारो तरुणांनी आपलं घरदार, शिक्षण सोडून या आंदोलनात उड्या घेतल्या. त्यापैकी एक होते पोलादपूरच्या एका शेतकरी कुटुंबातील दत्ता उर्फ आप्पा गांधी. राष्ट्र सेवा दलाचे पूर्णवेळ कार्यकर्ते म्हणून समांतर प्रवास केल्यावर शिक्षकी पेशा आणि राजकीय आणि विविध स्वरूपाचं सामाजिक कार्य यात त्यांची साथीदार बनली नाशिकची किशोरी पुरंदरे म्हणजेच आशा गांधी. दत्ता आणि आशा गांधी यांच्यासारखे तत्वनिष्ठ शिक्षक आणि कार्यकर्ते स्वतंत्र भारताच्या राष्ट्र उभारणीची, समतेची आणि वंचितांच्या विकासांची स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी अविरत कार्यमग्न राहिले. माझं गाव पोलादपूर, सावित्री नदीच्या काठी, महाबळेश्वरकडून धोधो वाहत सुचाट येणारी नदी. त्यावेळेला कदाचित 1000-1500 वस्ती असावी. बरीचशी गुजराती माणसांचीच घरं. असं ते गाव आणि त्या गावामध्ये असा माझा जन्म हा गुजराती कुटुंबामध्ये झालेला आहे. ती सगळी आमची पेठ जी आहे तिथे गुजराती माणसांचीच घरं आहेत. आणि ती पेठ साधारणतः प्रतापगड आणि हा पोलादपूर पेटा जो आहे त्या पेट्याला सामान पुरवणारी अशी ती बाजारपेठ छोटीशी. माझी आई अत्यंत अशिक्षित आणि आमचं एक माझघर ती काळोखी खोडी असते. तर त्या काळामध्ये साधारणतः अशी एक समजूत की काय मला माहिती नाही की काळोख्या भागामध्ये बाळंतिणीला ठेवलं जात असत. अशी माझी आई ही त्या काळोख्या ह्याच्यामध्ये मला घेऊन मला तिनं जन्म दिला. माझे बंधू शंकरभाई, बंडू गोरे, दमसुतार आणि तळेगावकर हे या जेलमधून सुटून आले. ती 34 साल असेल. आता ते साधारणतः 11:30-12ला आले. त्यांनी आंघोळ्या वगैरे केल्या. आता त्यांना जेवायला तर दिलं पाहिजे, जेवणाच्या वेळेला आले. तळेगावकर हे हरिजन होते त्यात, पण ते पंचायतीमध्ये निवडून आलेले असं तऱ्हेचे होते आणि प्रसिद्ध होते. ते आमच्या तळे या गावचे म्हणून तळेगावकर. आता बाबांना पंचायत पडली, यांना जेवायला कुठे द्यायचं. मग आई उठली जेवण करताना, कशाला काळजी करता, हा काँग्रेसचं नाव घेता ना तुम्ही आणि तुम्हीच सांगता ना महात्मा गांधींचं नाव, मग त्याने उपवास का केला होता असं आई म्हणाली. न शिकलेली, इतिहास बाजूलाच ठेवा, शाळेची पायरी नाही केलेली, तिनं हे सांगितलं. मग काय करायचं म्हणाले. काय नाही, ते आपले पाहुणे आहेत, सत्याग्रही आहेत ना, इथेच जेवतील स्वयंपाकघरात. मंडळी, त्यावेळची एकूण परिस्थिती, तो काळ, आमची ती गुजराती मंडळी, ह्या सगळ्यांचं तुम्ही जर लक्षात घेतलं तर त्या काळामध्ये हरिजन माणसाला स्वयंपाकघरात जेवायला देणं हे अत्यंत, आजही नाही आहे शक्य. हे माझ्या आईने करू शकलं. गांधीजींचं ज्याला ब्रीद म्हणू आपण, हे असं आमच्या घरात मोडलेलं. 8 ऑगस्टचा गांधीजींचा संदेश की ब्रिटिशांनी भारत सोडून जावं, त्यांनी भारत छोडो, क्विट इंडिया याबरोबर सांगितलं करेंगे या मरेंगे, हा जनतेला संदेश होता. त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही शाळा बंद पाडली. पण
शाळा बंद पाडली तरी रात्रीच्या वेळेला कमलाकर दांडेकर माझा मित्र आला आणि म्हणाला, नाही आपण 9 ऑगस्टला काहीतरी केलंच पाहिजे. अरे म्हणलो, सावित्री नदी दुथडी भरून वाहते का, मग आपल्याला काय पोहायला येत नाही? आणि मग आम्ही दोघांनी उड्या मारल्या आणि पाऊण तास पोहून फक्त 15 ते 20 फूट वर गेलो आणि त्यानंतर कचेरीच्या मागे त्या भिंतीवरून उडी मारून आत शिरलो. पोलिसांची नजर चुकवली आणि कमलाकरनं चटकन झेंडा काढला, लावला, वंदे मातरम म्हणाला आणि आम्ही दोघांनी परत नदीमध्ये उडी मारली आणि आम्ही तिथून निघून गेलो. आता 8 ऑगस्टच्या या संदेशाप्रमाणे सबंध आमचं गाव झोपलेलं होतं. अशा वेळेला कचेरीवर झेंडा लावणं हे अतिशय कठीण होतं, पण कमलाकरच्या जिद्दीच्यामुळे तो आम्ही लावला. 9 तारखेला रात्री आम्ही सबंध माणगावपर्यंतचा भाग जो होता तो झाडं बिडं पाडून पार अडवून टाकला. कोणत्याही तऱ्हेनं पोलीस पोट जाणार नाही असा बंदोबस्त केला. पण 10 तारखेला जो मोर्चा आला त्यामध्ये मांढरे फौजदाराला जे बांधून ठेवलेलं होतं तर 2-4 पोलीस बंदुका घेऊन आले. नंतर 19 पोलीस बंदुका घेऊन आले आणि मांढरेने हुकूम दिला, त्याची ही तोडली आणि गोळीबार सुरू झाला. आणि त्याच्यामध्ये भाई दाते, वसंत दाते, त्यानंतर आणखीन 2 शेतकरी आणि कमलाकर दांडेकर, हा असा पतंगपावर. मग आता हा मोर्चा फसलेला होता. त्यामुळे तिरोरीच्या डोंगरावर विचार करीत असताना एकदम काय झालं, एक पोलीस आला. त्याने मला धरलं, बायोनेट माझ्या मनगटाला लावलं. बस एवढ्यात रणदिवे म्हणून माझा मित्र होता, त्याने त्याला उचलून बाजूला फेकलं आणि तो पळून गेला. त्यानंतर मग आम्ही सत्याग्रह केला, जेलमध्ये गेलो. मी 1.5 वर्षाची शिक्षा. माझे बंधू लवकर सुटले, पण या 1.5 वर्षामध्ये सुद्धा 194 पुस्तकं मी वाचू शकलो त्या ठिकाणी. गांधीजी आणि साने गुरुजी ही विलेपार्ल्याच्या गांधी दाम्पत्याची प्रेरणास्थानं. गांधी विचारांनी प्रेरित होऊन आप्पांनी स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला आणि स्वातंत्र्य प्राप्तीनंतर इतर कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता साने गुरुजींच्या सूचनेनुसार शिक्षकी पेशा निष्ठापूर्वक स्वीकारला. उरणच्या जवळ बोकडविरा म्हणून गाव होतं. तिथे शेतकऱ्यांची एक परिषद होती. मी आदल्या दिवशी गेलो होतो, पण नंतर मग जरा भोवतालच्या शेतकऱ्यांना आणण्याकरता गेलो आणि 8:30 वाजता पाहिलं तर साने गुरुजी असे येत होते आणि एक रांगती मुलगी पण रडत रडत येत होती. गुरुजींनी तिला उचलून घेतलं आणि काय आश्चर्य, गुरुजींच्या हाताचा तो स्पर्श आणि ती रडायची एकदम थांबली. मग तिची आई आली आतनं. ती शेतकरी, गुडघ्या एवढं नेसलेलं आणि तिच्याजवळ जाईल पण नाही आहे असं मला जाणवलं. गुरुजींचं हे माया मातृत्व पाहून मी अगदी चकित झालो. ही माझी त्यांची पहिली भेट. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. जगी जे हीन अतिपतित, जगी जे दीन पददलित, जगी जे हीन अतिपतित, जगी जे दीन पददलित, तया जाऊन उठवावे जगाला प्रेम अर्पावे. खरा तो सबंध आयुष्यभर आम्ही सेवादल हेच आमचं महत्त्वाचं आकर्षण राहिलं. अगदी ह्या गेल्या वर्षापर्यंत सेवादलाचा एकही असा आमचा अध्यक्ष हे असे नाही की ज्यांच्याशी माझा परिचय झाला नाही किंवा ज्यांनी मला आशीर्वाद दिलेला नाही.
म्हणजे त्याच्यामध्ये नानासाहेब गोरे धरा, एस एम जोशी वगैरे, डॉक्टर अंबिके म्हणून आमचे होते, ते तर एक्सपर्ट याच्यामध्ये होते. त्या सर्व नाना डेंगळे, यदुनाथ थत्ते वगैरे हे नंतर की त्यांनी आम्ही बरोबर कामं केलेली आहेत बरोबर. मेधाताईंचे वडील वसंत खानोलकर त्यावेळेला होते आणि मग ते गाणं वगैरे सांगतात, मग अंबिके त्यांची नक्कल पण काढली. पण ही सगळी माणसं केवढी मोठी झाली. मला वाटतं त्या मानानं मी फार छोटा माणूस आहे, पण या सगळ्यांना कदाचित लाभलं नसेल. ते सगळं मला सेवा दलाचा फुटांवर मी ज्या वेळेला झालो त्यावेळेला मला मिळालं. प्रांतिकच्या मंडळामध्ये माझ्या कामामुळे, माझ्या शिस्तीमुळे, कामाच्या नेटकेपणामुळे आणि काम लवकर उरकण्याच्या दृष्टीनं मला वाटतं मला सारखं प्रांतिक शिबिरांना बोलावणं असायचं आणि त्याच्यात मग 2-4 डिपार्टमेंट अशा तऱ्हेची मला दिली जायची. पण 1944 साली आमचं राष्ट्रसेवा दलाचं प्रांतिकचं पहिलं शिबिर संपलं आणि आम्हा 70-75 तरुणांना गांधीजींचा आशीर्वाद घेण्याकरता देसाईंच्या त्या बंगल्याच्या तिथे आणण्यात आलं. गांधीजींच्यामुळे संबंध भारतामध्ये एक नवचैतन्य निर्माण झालेलं होतं. अशा एका महान विभूतीला जवळून पाहण्याचं स्वप्नच म्हणावं. आणि आश्चर्य असं की आमचे प्रमुख डॉक्टर अंबिके त्यांनी मला सांगितलं, दत्ता जा रे जरा आत आणि गांधीजींना घेऊन ये. आणि मी आत गेलो आणि गांधीजींना हम चलेंगे मी असं म्हणालो, ते मला हाताने असं असं करायला मला समजेल ना काय ते. तेच उठले आणि कोपऱ्यातली त्यांनी काठी घेतली आणि माझ्या खांद्यावर, उजव्या खांद्यावर त्यांचा डावा हात ठेवला, हातात काठी, आणि गांधीजी आले. ते आले आणि आम्ही सगळे समोर बसलेलो होतो. त्यावेळेला त्यांच्या हातात एक स्लेट होती, त्याच्यावर त्यांनी लिहिलं होतं, गाँव में जाइए और किसानों का काम कीजिए. तो गांधीजींचा मौन दिवस होता, पण या संबंध जगाला चेतना देणाऱ्या या महान माणसाचा माझ्या खांद्यावर हा पडलेला हात आजही तो विलक्षण थरार मला जाणवतो. मला एस एम जोशींचा एक हे आला की एक मीटिंग होती आमची सेवादलाच्या लोकांची. अरे तुझं ते काय अर्ज बिर्ज केलायस, कॉलेजमध्ये जायचंय तुला. तर अच्युतराव मीटिंगमध्ये बोलले, खाली बसले, दत्ता इकडे. गेलो मी, कुठे आहे अर्ज तुझा? तो आणलेला होता, कारण अगोदर विचारणा झाली होती. मी त्यांच्याजवळ दिला, ते उभे राहिले आणि त्या अर्जाच्या चिनड्या करून टाकल्या खाली. हे बघ, आता हे शिबिर संपलं की परत कुलाबा जिल्ह्यात जायचं. जेवढं करता येईल 5-6 वर्ष काम, तेवढं राष्ट्रसेवेचं काम करायचं आणि मग बघू तुला काय करायचं ते. कसला वकील होतोयस तू, काम कर अगोदर. आणि मला कॉलेजचा, मी एस पी कॉलेजचा फॉर्म भरलेला त्यांनी फाडून टाकला. मला खरं म्हणजे वकील व्हायचं होतं, पण ते झालं नाही. मी 5-6 वर्ष परत कामाला लागलो. आणि मग एक दिवशी मला त्यावेळेस छातीत दुखायला लागायचं आणि जेवणा खाण्याचे खूप हाल व्हायचे. आठवड्यातनं 1.5 दिवस तरी कंप्लीट उपवास करायला लागायचा. त्यावेळेला लोक पैसे देतील त्याच्यात भागायचं. मग खानावळीचा दर 25 रुपये होता. लोक कुठे 1 आणा, 2 आणे, चवली म्हणायचे त्याला, पावली म्हणायचे, 4 आण्याची पावली, एवढे पैसे द्यायचे. ते आपणच गोळा करायचे, आपणच खानावळीचं दर भरायचं. त्या अण्णांना ते कळलं आणि ते म्हणाले, बघ तू आता मुंबईला ये. पण मुंबईला येऊन मी काय करणार, मी तर मॅट्रिकच नुसता होतो. तेव्हा मग गुरुजींचा निरोप आला. हा निरोप आल्यानंतर मी मुंबईला जायचं ठरवलं. पण आमच्या तिथले केंद्र मास्तर वगैरे होते, त्यांनी एक समारंभ ठरवला.
आणि तो मला निरोप देण्याचा समारंभ होता. त्या निरोप समारंभामध्ये सुद्धा साने गुरुजी त्या ठिकाणी आलेले होते. तिथल्या ते बोलायला लागले. त्यांनी तिथल्या एका लहान मुलाला उचललं आणि ज्या खुर्चीमध्ये ते बसले होते त्या खुर्चीत त्याला बसवलं आणि माझ्याकडे वळून म्हणाले, दत्ता गांधी, या मुलांना आता आपण शिकवलं पाहिजे आणि आपल्या देशाचे उत्तम नागरिक बनवलं पाहिजे आणि हे काम आता तुम्हाला करायला पाहिजे. मला आश्चर्य वाटलं. म्हणजे मला माझ्या पुढच्या आयुष्यामध्ये कोणती दिशा गुरुजी दाखवतात, म्हणजे मला शिक्षक बनलं पाहिजे. आणि 8 मार्चला छबिलदासच्या हायस्कूलमध्ये मला गुरुजींनी बोलावलं. किंद्रे मास्तर आमचे तिथे होते, प्रिन्सिपॉल आगरकर त्या ठिकाणी होते, अक्षीकर. आणि मला म्हणाले की आता तुम्ही या शाळेत काम करायचं. आणि 8 मार्च 1949 साली मी शिक्षक झालो. माझ्या आयुष्यात मी कधीही विचार केला नव्हता की मी शिक्षक होईन. या निरोप समारंभामध्ये गुरुजींनी मला 3 सूचना केल्या होत्या. त्यातली पहिली म्हणजे अशा तऱ्हेची होती की आपल्याला जर काम करायचं असेल तर कोणत्याही राजकीय पक्षाची निवडणूक स्वतः लढवायची नाही. स्वातंत्र्य सैनिक आपण आहोत, पण देशाच्या स्वातंत्र्याकरता लढलो. त्याचा कोणताही फायदा आपण घ्यायचा नाही. आणि शिक्षक व्हायचं, पण शिक्षणाचा बाजार होऊ द्यायचा नाही. या गोष्टी या जर जमल्या तर तुम्ही कराव्यात. साने गुरुजींनी या 3 ज्या काही आदेशच मी म्हणतो त्याला, मी माझ्या आयुष्यामध्ये 1981 साली 30 एप्रिलला निवृत्त झालो. त्या दिवशीही निवृत्तीच्या दिवशी 2 तास मी शिकवले आणि माझी शिक्षकी तिथे संपली. आणि मी या तिन्ही गोष्टी आयुष्यभर पाळल्या. माझ्या शिक्षकी पेशाचे 4 भाग आहेत. एक पहिला भाग 8 मार्च 1949 ते 1969 हा माहीमच्या शाळेतला भाग. 2 मुख्याध्यापक नंदादीप विद्यालयाचा मी झालो, 3 वर्ष तिथे राहिलो, तो दुसरा भाग. 3 तिथून मी विद्याविकास हायस्कूलमध्ये आलो, त्या ठिकाणी माझी 8 वर्षे गेली, तो तिसरा भाग. पण शिक्षण विषयक माझ्या लायकीचं सगळ्यात महत्त्वाचं काम मी 1984 नंतर जे वेगवेगळ्या शाळांच्यामध्ये जाऊन शिक्षकांशी संबंधित होऊन जे काम केलं, हा चौथा भाग. अशा 4 भागामध्ये माझी शिक्षकी किंवा शिक्षकी पेशा हा विभागला जाईल. आता मला आठवत नाही, पण त्याने मला आधी विचारलं होतं की बा आपण लग्न करू का. म्हटलं नाही बा, मी माझा काही विचार नाही आहे, मी काही करणार नाही. पण मग मला असं जाणवलं कमुताईचं लग्न, तिचा घटस्फोट आहे, जे आप्पा दादा मुलींचे लग्न कसे लावून देणार होते. तुम्ही म्हटलं की बा हे प्रपोजल आहे, आपण हो म्हणूया, बघूया तर खरं. म्हणून मी म्हटलं की हो, माझी तयारी आहे. इकडे तिकडे कुठे जाण्यापेक्षा निदान विचाराच्या दृष्टीने राष्ट्रसेवाला संबंधाने आम्ही एकत्र आलो तर चांगलं होईल. तर मी म्हटलं की हरकत नाही, माझी तयारी आहे. आणि तसं मी त्यांना पत्राने कळवलं. माझी इच्छा आहे तेव्हा जर तुमचा विचार असेल तर तुम्ही मला कळवा आणि त्याप्रमाणे आपण विचार करूया. तर ते पत्र वडिलांनी माझ्या वाचलं आणि ते त्यांना भेटायला गेले तिथे बॉम्बे सेंट्रलला. तिथे त्यांनी विचारलं की दत्ता गांधी कोण. ते म्हणे मीच आहे. तर म्हणे तुम्ही माझ्या मुलीशी लग्न करू इच्छिता का. म्हणाले हो. तुम्हाला पगार किती. 35 रुपये. एवढ्यात भागणार काय. म्हणाले प्रयत्न करू, भागेल. ती पण कमवेल, कारण मी नोकरी करत होते, मला पगार चालू होता, तेव्हा ती पण कमावते आहे.
तेव्हा दोघांच्या ह्याच्यामध्ये आमचं भागू शकेल. ते थांबलेही नाहीत, पाणी पण प्याले नाहीत आणि दरवाजातच उभे होते आणि तिथून एवढं विचारून बोलणं झालं. मला त्यांच्या बोलण्यावरून असं जाणवलं की यांना काही हे मान्य होणार नाही आहे असं जाणवलं मला. आणि ते लगेच पायरी उतरून चालतच 4थ्या मजल्यावरती आले होते आणि ते निघून गेले. माझ्या बाबतीमध्ये स्वतःबद्दल सांगायचं झालं तर पत्र हेच मला कोणालाही थोडं मोहित करावं, कोणाला आपलंसं करावं, याला पत्रांनी साथ दिलेली आहे. मी एकूण 3800पेक्षा जास्त पत्रं लिहिलेली आहेत. मला मग निरोप जो आला तेव्हा सांगितलं गेलं की बाबा ठीक आहे चालेल म्हणून. पण असं ते लग्न सगळं हे झालं आणि 15 जूनची तारीख म्हणजे 13 जूनला शाळा सुरू झालेल्या होत्या. त्यामुळे 16 तारखेला मी शाळेमध्ये आणि आशा कांदिवलीला त्या फिजिकल एज्युकेशनच्या कॉलेजमध्ये रवाना झाली. पण नंतरचा आमचा आठवडा हा एकमेकांच्या सर्व्हिसमध्ये असा गेला. म्हणजे लग्न झाल्यानंतर की बा 2 दिवस 4 दिवस एकत्र राहणं असलं काहीही झालेलं नाही. आई-अप्पांचं 69 वर्षांचं सहजीवन आणि ते मुंबईमध्येच मुख्यतः पण विलेपार्ल्यामध्ये गेलं. लहान कुटुंबामध्ये राहण्याची सवय ही प्रथमपासून आम्हाला होती, पण ते विस्तारित कुटुंब आमच्या छोट्याशा घरांमध्ये नेहमी सामावून घेतलं गेलं. शिक्षणासाठी आले असतील किंवा जे निवडणुकांचं किंवा राजकीय काम होतं त्यावेळेला येणारे पाहुणे, त्यावेळेला होणाऱ्या सभा, या सगळ्यांना आमच्या दोन्ही छोट्या घरांमध्ये नेहमी जागा होती. आई-अप्पांनी आम्हाला जे मुख्य संस्कार केले ते माझ्या मते त्यांचं आयुष्य हे कायम समाजाशी जोडलेलं राहिलं. त्यांच्या शिक्षकी पेशाव्यतिरिक्त त्यांच्या दिवसभरातल्या दिनक्रमामध्ये अनेक समाजाशी संलग्न अशा कामांचा समावेश होता आणि त्यामुळे आम्हाला स्वतःला सुद्धा समाजाशी जोडलेलं कसं राहायचं याचं नकळत एक आपण म्हणू की संस्कार ते होत गेले. बऱ्याच घरांमध्ये पुरुष बायकांना मदत करतात किंवा बायकांच्या बरोबरीने काम करतात, पण त्याच्यामध्ये मी माझ्या बायकोला मदत करतोय हा अभिनिवेश असतो की मी कुठेतरी हे माझं काम नसताना मी हे काम करतोय, हे त्यांच्या वागण्यातनं किंवा त्यांच्या देहबोलीतनं जाणवतं. पण जेव्हा मी अप्पा काकूंच्या घरात गेले तेव्हा अप्पा जितक्या सहजतेने जी घरातली कामं करत होते त्याने मी खूप इम्प्रेस झाले होते की त्याच्यात कुठेही त्यांचा मी हे माझं म्हणजे मी हे बायकोच्या ऐवजी हे काम करतोय असा कुठेही अभिनिवेश नव्हता. आणि एखादी बाई जेव्हा सहजतेने काम करते किचनमध्ये किंवा चहा केला तर त्याच्यानंतरची भांडी उचलून ठेवणं, नंतरच्या कब्बशा विसरणं, परफेक्ट चहा करणं, ह्या सुद्धा छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या बाईला अंगवळणी पडलेल्या असतात. पण एखादा पुरुष जेव्हा ते काम करतो तेव्हा ते तितक्या सफाईदारपणे होत नाही, हा माझा तोपर्यंतचा अनुभव होता. पण तेव्हा जेव्हा मी अप्पांना पाहिलं, अप्पांना पीठ मळताना पाहिलं, भाजी चिरताना पाहिलं किंवा चहा करताना पाहिलं, तेव्हा मला जाणवलं की नाही, जर एखाद्या पुरुषाने ठरवलं तर ती कामं तो तितक्याच योग्यतेने किंवा व्यवस्थितपणे करू शकतो आणि हे काम पुरुषाचं आणि हे काम बाईचं असं काही नाही, हे मला तेव्हा पहिल्यांदा जाणवलं होतं. 14 नोव्हेंबर हा माझ्या जीवनातील फार महत्त्वाचा दिवस आहे. नेहरूंचा जन्मदिवस बालक दिन म्हणूनही करतात, पण माझ्या आयुष्यात तो दिवस मात्र अनमोल होता. त्या दिवशी आप्पाने मला मुंबईला शिकायला नेलं, शाळेमध्ये नाव घातलं. एखाद्या सापाने काट टाकावी त्याप्रमाणे माझ्या जीवनातसुद्धा असा बदल झाला आणि माझं जीवन पार बदलून गेलं. एक खेड्यातली मुलगी, बावळट मुलगी, ही चुणचुणीत हुशार अशी निर्माण झाली, ती आप्पांमुळेच. बहिणीचं आणि माझं नातं नणंद भावजं असं नसून बहिणी बहिणींचं होतं. प्रत्येक वेळेला त्या मला सहकार्य करायच्या. काही आलं नाही तरी समजावून सांगण्याची त्यांची हातोटी वेगळी होती. त्याही शिक्षिका होत्या आणि मला म्हणायच्या, माई सगळं तुम्हाला आलं पाहिजे कारण तुम्हाला शिक्षिका व्हायचं आहे, शिक्षकाला कुठली गोष्ट येत नाही असं म्हणून चालणार नाही.
आणि त्या ह्याच्यात त्यांनी मला बऱ्याच गोष्टी शिकवल्या की त्या मला पुढे मी शिक्षक झाल्यानंतर त्या उपयोगी पडल्या आणि मी माझा ठसा शैक्षणिक क्षेत्रात चांगल्या रीतीने वठवू शकलो. म्हणजे मुंबई, धारवाड, निपाणी या सहित संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे अशी संयुक्त महाराष्ट्र म्हणून संयुक्त असं नाव दिलेलं आहे. तर याच्यामध्ये की पार्ल्यासारख्या ठिकाणी राहून त्या ठिकाणी सत्याग्रह संघटित करणं, सत्याग्रही निवडणं, सत्याग्रहींना लागणारं द्रव्यबळ, मग त्यांच्याकरता काही पुरवणी करणं, काही जे कामगार सामील झाले त्यांच्या कुटुंबियांना मदत करणं, अशा प्रकारचे हे मला करावं लागलं. आश्चर्य वाटेल तुम्हाला, त्यावेळेला कोणी 1 रुपया, कोणी 2 रुपये, कोणी 8 आणे पण देत असत. पण ते त्यावेळचे 8 आणे आता 10 रुपयाच्या किमतीला राहतील, अशी त्यावेळची स्थिती होती. पलीकडचा भाग हा पार्ल्याच्या बेस हा प्रामुख्यानं गुजराती माणसांचा. मग त्यामध्ये पण समाजवादी पक्षाशी संबंधित असलेले काही गुजराती माणसं पण होती, ती आमच्याबरोबर यायची आणि त्यांचा संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला बिलकुल विरोध नव्हता. उलट जगुबाई शहा, विरचनबाई शेठ हे आम्ही बरोबर फिरत असू आणि लोकांच्यामध्ये शांतता वगैरे ठेवणं, अशा प्रकारचं काम करणं. हे नंतर धुरंधर वकील नंदा पाटकर हा तर संघातला माणूस होता, पण आमच्या कामाच्या आणि संयुक्त महाराष्ट्राच्या करता एकत्र मिळून लढणं, त्याच्यात नंदा पाटकर हे आमच्या गटात सामील झाले. नंतर ते समाजवादी पण झाले, ते कॉर्पोरेटर पण निवडून आले आणि त्यावेळेला आम्ही सगळे असे बाहेर फिरत असू. मी साधारणतः पार्ल्यामधून 5 ते 6 सत्याग्रही या तुकड्या झाल्या, त्यांच्याकरता त्यांच्या घरी जाणं. प्रामुख्याने या सगळ्या स्त्रिया होत्या, कारण पुरुष वर्षे इकडे तिकडे कामात होते, त्यामुळे सत्याग्रही मिळणं हे या स्त्रियाच मिळाल्या. पण त्यांच्यामध्ये सुद्धा आपल्या व्यक्तित्वाचा, आपल्या कामाचा एक ठसा थोडासा उमटल्याशिवाय कोणी असं तयार होत नाही आणि तो असा निर्माण झालेला होता. आणि त्यामुळे ते सत्याग्रह संघटित करणं, त्याची जाहिरात करणं, त्याची पोस्टर्स लिहून मोठी तयार करणं, ती पोस्टर्स लावणं आणि सभा सगळी ऑर्गनाईज करणं, ही सगळी कामं मी बव्हंशी बरीचशी एकट्याने केलेली आहेत. आप्पांनी छोट्या घरामध्ये मोठ्या प्रमाणामधल्या लोकांच्या जमावासाठी कशी जागा त्या घरात उपलब्ध होईल याच्यासाठी नेहमी प्रयत्न केले. त्यामुळे सगळं सामान त्यांचं भिंतीवर असायचं आणि घर हे सभांसाठी मोकळं राहिलं पाहिजे असा त्यांचा कटाक्ष होता. त्यामुळे जागेचं व्यवस्थापन हाही आमच्यामध्ये एक रुजलेला संस्कार आहे असं मी म्हणू शकेन. त्याच्याबरोबर त्यांनी सगळ्यात महत्त्वाचा आणखीन एक संस्कार जो मला वाटतं की ज्याचं सांगितला गेला पाहिजे तो असा की त्यांना नेहमीच आमचं घर हे कधीही कुठच्याही देवधर्माच्या किंवा पूजा अर्चा ह्याच्यासाठी आम्ही आमचं घर कोणाला माहीत नव्हतं, परंतु आमच्या घरामध्ये समाजाला जोडून घेणारे असे जे काही एक सण असतील, मग तो हळदी कुंकवासारखा समारंभ असेल तर तो केला जायचा, परंतु बाकीचे सण हे आमच्याकडे होत गोडधोड व्हायचं. परंतु देवपूजा म्हणजे निधर्मीपणा हा त्यांनी आमच्यामध्ये आपसूक रुजलेला एक संस्कार असं म्हणता येईल. आणि त्याबरोबर जातपात न मानणं, राष्ट्रसेवा दलाचे जे काही विचार होते ते सर्व विचार त्यांच्या आचरणामध्ये इतके रुजलेले होते की जातपात न मानणं हे अत्यंत ओघानी होतं. धर्म आम्ही नेहमी, मला आठवते लहानपणापासून मी लिहिलं आहे शाळेमध्ये, फॉर्ममध्ये लिहायचं तर मानवता धर्म. आणि म्हणून एक जीवनाकडे मानवतावादी दृष्टीने पाहणं, वंचित समाजाचे प्रश्न ते का निर्माण होतात त्याचा विचार करणं आणि त्याच्याबद्दलची कृतिशील संवेदनशीलता ठेवणं, हे सगळे मुख्य संस्कार आई अप्पांकडे जे त्यांनी आमच्यावर केले त्या आमच्या 3ऱ्या पिढीपर्यंत रुजलेले आहेत. आपली जी घटना आहे, या घटनेमध्ये घटना कशा प्रकारची आहे
याच्यामध्येही सार्वभौम, संसदीय, समाजवादी, जातीनिरपेक्ष, धर्मनिरपेक्ष अशी लोकशाही, अशा प्रकारची आपली संसद ही घटना आहे. साने गुरुजींचे विचारही यापेक्षा वेगळे नाही. हे विचार साने गुरुजींनी आपल्या जीवनातून तर दिले, नंतर त्यांनी जवळजवळ 101 पुस्तकं लिहिली आहेत. त्यामधून त्यांचे विचार हे दलित, पददलित, ज्यांना आपण हरिजन वगैरे म्हणू, गिरिजन म्हणू, सामान्य माणसं म्हणू, दरिद्री अशा प्रकारची जनता म्हणू, झोपडपट्टीतले लोक म्हणू, या सगळ्यांच्याबद्दल गुरुजींच्या अंतःकरणामध्ये अत्यंत जिव्हाळा होता. आणि जसजसे वेगवेगळ्या अशा समस्या येतील, त्या समस्यांचं निराकरण करताना या सर्व वर्गातील माणसांचं, त्यांचं आजची स्थिती वगैरेच्याबद्दलचं एक त्यामध्ये उल्लेख असेल. एकूण समाजामध्ये परिवर्तन व्हावं, समाज हा प्रगतीकडे वळावा, समाजाची अधोगती थांबावी, या सर्व दृष्टीनं असं वैचारिक साहित्य साधनेमधून प्रचारित होत आहे. आमचे यदुनाथ थत्ते हे राष्ट्रसेवेदलाचे सर्ववेद सेवक. तसे अनुवर्दे, त्यांना साने गुरुजी धडपडणारी मुलं म्हणायची. ही धडपडणारी मुलं ही साधनेचे आधारस्तंभ राहिले. आणि साधनेचे संपादक म्हणून एस.एन. जोशी, नानासाहेब गोरे, रावसाहेब पटवर्धन यांच्यानंतर यदुनाथच्या हातामध्ये एस.एम. जोशींनी साधनेची लेखणी दिली. यदुनाथ थत्त्यांनी आपल्या सर्व कल्पना त्याच्यामध्ये नाविन्य आणून साधनेला एक वेगळं स्वरूप त्यांनी असं दिलं. आणि साधना केवळ साने गुरुजींचे विचार व्यक्त करणारं न राहताना साधनेचं इतकं व्यापक स्वरूप झालं की जगामध्ये ज्या महत्त्वाच्या व्यक्ती आहेत, त्यांनी हाताळलेले जे महत्त्वाचे विषय आहेत, भले साहित्यिक असो, वैज्ञानिक असो, अंतराळ संशोधनाबद्दल असो, वेगवेगळ्या कलावंतांची जी जीवनं आहेत, या सगळ्याची प्रसूती लेखांच्याद्वारा साधनेतून व्हायला लागली. यामुळे साधनेचं आज स्वरूप पूर्ण वेगळं झालेलं आहे. की 1975 साली इंदिरा गांधी, त्यावेळच्या पंतप्रधान, यांनी अंतर्गत आणीबाणी पुकारली. आणि मग देशभर महागाई विरोधी चळवळी, जसं मुंबईत विशेषतः लाटणा मोर्चा वगैरे हे सुरू झालेलं होतं. त्याच्यात अलाहाबाद उच्च न्यायालयानं त्यांची लोकसभेवरची निवडणूक रद्द केली. तोपर्यंत जयप्रकाशही बिहारमधल्या विद्यार्थ्यांचं आंदोलनाचं नेतृत्व करत होते. त्यांनी प्रयत्न केला खूप त्यांच्याशी बोलायचा, वाटाघाटी करायचा, पण इंदिराजी काही वाटाघाटीला तयार नव्हत्या. आणि हे झाल्यानंतर मग पंतप्रधानकीचा राजीनामा द्या म्हणून मागणी झाली. रातोरात अनेकांना, जयप्रकाश, मोरारजी, महत्त्वाचे सगळे नेते, असे जे ठिकठिकाणी गेलेले कार्यकर्ते होते, त्या सगळ्यांनाही तुरुंगात टाकलं. मिसाखाली मृणालताईंना बापूंना निरोप दिला, कालदाते मलाही निरोप दिला की अरे बाबा तुम्ही सावध राहा. म्हणून आम्ही ठरवलं की आपण काही पोलिसांच्या हातात सापडायचं नाही, म्हणून भूमिगत राहायचं, म्हणजे लपून छपून राहायचं. तर त्या काळात दत्ताभाईंनी मला खूपच मदत केली. म्हणजे मुंबईत वेगळ्या वेगळ्या ठिकाणी अशा प्रकारची घरं शोधणं, आणि घरं शोधताना मग काय काय काळजी घ्यावी लागायची. तर 5-7-10 वर्षाची मुलं नाही आहेत ना घरात, नाही तर मग ते गमतीनं बोलतात, कोण आहे, पाहुणा आहे, अमुक आहे, तमुक आहे, आमच्या घरी असं आलं आहे. अशा अनेक लहान लहान गोष्टीमध्ये अगदी अतिशय काळजीपूर्वक त्यांनी माझी ती सगळी व्यवस्था केली. खरं म्हणजे माझ्या आयुष्यात आप्पा आले इमर्जन्सीमुळे. आणीबाणीच्या वेळेला ज्या काही घडामोडी घडत होत्या, त्याच्यामध्ये पन्नालाल आमच्या घरी राहिले होते. ते आप्पांनीच त्यांना घरी आणलं होतं. आणि त्यानंतर रामजेठ मलानींची जी इलेक्शन होती, त्या इलेक्शनमध्ये पहिल्यांदा मी आप्पांना बघितलं. आणि त्याच्यामध्ये मला अजूनही आठवण आहे की पुलंचा जो नारायण म्हणून जे व्यक्तिचित्र आहे, अगदी तसे आप्पा त्यावेळेला होते. लोकांना जमवण्यापासनं, चहा पाण्यापासनं सगळ्याच्या सोयीची ही ती होती आप्पांकडे होती.
आणि ती माझी पहिली आठवण आप्पांची आहे. आता आप्पांनी स्वातंत्र्य सैनिक म्हणून काय केलं ते त्यांनी कधीच आम्हाला कधी सांगितलेलं नाही. त्याच्यानंतर 1977 पासूनच्या इतक्या वर्षांमध्ये स्वतःच्या तोंडून कधीच ऐकलेलं नाही. पण मला नेहमी असं वाटायचं की स्वातंत्र्योत्तर काळामध्ये कुठल्याही समाज घटकांच्या कामासाठी जेव्हा मदतीची आवश्यकता होती तेव्हा आप्पा दारोदार भटकायचे आणि मदत कार्य करायचे. आणि ते छोटं मोठं नव्हतं, कारण आप्पांच्या ओळखी मला असं वाटत नाही की खूप श्रीमंत लोकांच्या होत्या. सो छोट्या छोट्या घरातनं छोट्या छोट्या रकमा ह्या आप्पांनी जोडलेल्या आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणात मदत केलेली आहे. माझ्या कामामध्ये मी शाळांमध्ये व्यसनमुक्तीचं काम करतो आणि त्याच्यामध्ये मला नेहमी वाटतं की आपल्याला कुठेतरी ह्या मुलांच्याबद्दल किंवा व्यसनात अडकलेल्या लोकांच्याबद्दल कणव असते, पण नुसतं कणव नाही तर त्याच्याबरोबर कृती पण करणं किती आवश्यक असतं हे मी आप्पांकडनं माझ्या मते बघितलं. आणि कुठेतरी तो खूप माझ्या मनावरती मोठा परिणाम आहे की कृती केल्याशिवाय काही होत नाही. सध्या देशप्रेमावरती खूप ऊर वडवणं चालू आहे, पण देशप्रेम म्हणजे मातीवरचं प्रेम वगैरे, तिकडच्या माणसांवरचं प्रेम आहे. आणि मला असं वाटतं की आप्पांनी जे काही माणसांवरती प्रेम केलेलं आहे आणि ते पण कृतिशील प्रेम केलेलं आहे, तिकडनं कुठेतरी मला जे काही उत्तेजना मिळते काम करण्यासाठी ती नक्कीच ती कुठेतरी आप्पांच्या अनुभवातनं मला मिळते. दत्ताभाऊ म्हणजे आप्पा आणि आशाताई या आमच्यासारख्या आंदोलनजीवींसाठी गांधीच होते, आणि तेही आजच्या काळातले. कारण त्यांचे जे संपूर्ण कार्य पार्श्वभूमी होती ती अत्यंत मोलाचा अनुभव त्यांना देऊन गेली होती. त्यांनी राष्ट्र सेवा दलाचं काम अगदी फुल टायमर म्हणून पूर्ण वेळ केलं, अनेक वर्ष केलं, आणि अनेक ठिकाणी शिक्षक म्हणून सुद्धा अनेक वर्ष कार्य केलं. तर असा सगळा अनुभव त्यांच्या जो गाठीला होता त्यातून त्यांना जे उमगलं ते फार मोलाचं होतं. या दोघांची विशेषता म्हणजे संवेदना आणि संवादशीलता. अगदी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांपासून ते नर्मदा खोऱ्यातल्या आदिवासींपर्यंत तिथे ते स्वतः पोचलेही. 25 वर्षपूर्तीचा आमचा जो कार्यक्रम होता त्याच्यामध्ये अत्यंत वृद्धत्व आणि त्याचे सगळे परिणाम भोगत असतानासुद्धा ते आमच्या पहाडातल्या भादल गावामध्ये पोचले होते, ते बडवानीमध्ये पोचले होते, आणि त्या सर्वामध्ये त्यांची ती दृष्टी दिसत होती. आणि त्या कर्तव्यातून त्यांनी जे कार्य केलं ते एका उत्कृष्ट जनसहयोगाचं कार्य होतं. आज समाजामध्ये जो एक व्यक्तिवाद आणि उपभोगवाद या दोघांचं मिश्रण प्रत्येक व्यक्ती आणि समूहांमध्ये आपल्याला दिसतं. ते खूप कमाई करतात, परंतु त्या कमाईमध्ये दलितांचा, वंचितांचा, शोषित पीडितांचा, आदिवासींचा हिस्सा असावा असं क्वचितच काही जणांनाच वाटतं. पण दत्ताभाऊ आणि आशाताई हे दोघेही या भावनेने भारावून गेलेले होते, आणि म्हणून त्यांनी जे कार्य केलं ते अगदी आपलं घरसारख्या भूकंपग्रस्त अनाथांच्यासाठी काढलेल्या शिक्षण संस्थेपासून ते आमच्या नर्मदा खोऱ्यातल्या जीवनशाळांपर्यंत सर्वाला एक मोलाची ठेव देऊन गेलं. जिथे शाळा काढली जायची तिथल्या गावकऱ्यांना मेधाताई सांगायची की बाबांनो, या मुलांची शाळा मी काढतो, त्याच्या खर्चाचं आम्ही पाहतो, पण त्यांना लागणारा शिधा, तांदूळ, गहू, डाळी, अमुक तमुक या गावांनी दिल्या पाहिजेत. आणि असं व्हायचं की त्यांना ते साहित्य मिळायचं, काम करणाऱ्या स्त्रिया पण त्यांना उपलब्ध व्हायच्या. आणि अशा तऱ्हेनं लढाई पढाई साथ साथ म्हणजे संघर्ष आणि मुलांचं शिक्षण, म्हणजे ती मुलंसुद्धा या लढाईमध्ये सामील झालेली असायची. मग मोर्चे वगैरे अमकं तमकं ज्या ज्या वेळेला असेल त्यावेळेला त्याच्यामध्ये विद्यार्थी पण यायचे, ठिकठिकाणचे त्यांचे पालक पण यायचे. असा हा 30 वर्ष चाललेला संघर्ष होता. तर मी ज्या 5-7 शाळांच्यामध्ये गेलो, मला एकूण त्या शाळांच्यामधलं जे चित्र आढळलं ते अशा प्रकारचं होतं की फळेसुद्धा काही ठिकाणी नव्हते, काही ठिकाणी बसायलाही मुलांना काही नव्हतं, काही ठिकाणी जमिनी अत्यंत ओल्या असायच्या. तेव्हा लढाई पढाई साथ साथ याच्याबरोबर आपलं अन्न, आपल्याला लागणारं खाणं पिणं हे आपल्याला आपल्या जवळच्या साधनातून मिळायला पाहिजे असं शिक्षण मुलांना देणं. कालांतरानं तर असं जाणवलं त्या शाळेतून जे बाहेर पडलेले विद्यार्थी होते
ते विद्यार्थी ॲथलेटिक्समध्ये, स्पोर्ट्समध्ये संबंध राष्ट्रीय याच्यापर्यंत जाऊन पोचलेले होते. त्याच्यातले 4 मुलं डॉक्टर झाली, 2 ॲडव्होकेट झाले, असेही त्यातून निघून आले. पण ही सगळी मंडळी त्या जीवनशाळांशी बांधलेली होती. 93ला नळदुर्गला भूकंप झाला आणि भूकंपात जे फार मोठ्या प्रमाणावर 107 गावाच्या मध्ये तडाखा बसलेला होता. 8,500 माणसं मेलेली होती आणि बहुतेक ठिकाणच्या शाळा पडल्या होत्या. तेव्हा सेवादलाच्या वतीनं आम्ही तिथं आधी मदत कार्य करण्याचं ठरवलं आणि कार्यकर्ते जाऊन शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वागत, तिथले अनाथ मुलं पुण्यात आणायची आणि त्यांना शिक्षण द्यायचं असा काही जण प्रयत्न करत होते. उलट तिथल्या लोकांना वाटत होतं की असं कसं, आमच्या भागातच सोय झाली पाहिजे. म्हणून मग आपलं घर हे 1993लाच, पण 24 डिसेंबर म्हणजे साने गुरुजींचा जन्मदिन, त्या दिवशी आम्ही तिथं ते करायचं ठरवलं. दत्ताभाई, आशाताई आणि दत्ताभाईंची बहीण माई हे तिघंजणं 15 दिवस आपल्या घरला येऊन राहिले आणि त्यांनी मुलामुलींना शिकवायचंही बरंचसं काम सुरू केलं. त्याचबरोबर व्यवस्थापनात जी काही मदत करायची ती, त्यांचं ते खास 2 गोष्टींच्यावर भर. एक तर शुद्ध लेखन चांगलं झालं पाहिजे, हस्ताक्षर चांगलं पाहिजे आहे. आणि मग त्याचे तक्ते त्यांनी करून जे आणले होते तेही तिथं मुलामुलींना दाखवले. इतिहास, भूगोल या विषयातल्या काही महत्त्वाचे मुद्दे असे तक्ते तयार करून असंही त्यांनी शिकवायचं काम तिथं केलं. परत गेल्यानंतर आपल्या घरला आर्थिक सहाय्य मिळावं म्हणून खूप लोकांशी ते बोलत राहिले. मुख्यतः त्यांचे माजी विद्यार्थी, आशाताई आणि दत्ताभाई दोघांचे माजी विद्यार्थी खूपच मोठ्या संख्येनं, आणि त्या सगळ्यांना त्यांच्याबद्दल आदर मनापासून. त्यामुळे यांचा फोन गेला, निरोप गेला की ते मुलं मुली येऊन भेटून त्यांना काय पाहिजे काय नाही सगळं देत होते. 2018ला आम्ही आपलं घरचा रौप्य महोत्सव करायचं ठरवलं आणि रौप्य महोत्सवानिमित्त 1 कोटीचा निधी आपण उभा करायचा, म्हणजे कायम भोजन कायम निधी अशा स्वरूपात. तर त्यासाठी मग दत्ताभाईंनी खूप मेहनत घेऊन खूपच मोठ्या प्रमाणात निधी जमा करून ठेवला. मुंबईमधल्या काही देवस्थानामध्ये साड्या ज्या देवीला दिल्या जातात, मग त्या साड्यांचे गठ्ठे करून आमच्याकडे पोचते करायचं. याही कामात हे गांधी पती पत्नीने अगदी शेवटपर्यंत ते करत राहिलं. मग त्या कपड्यांचा काही ना काही उपयोग व्हायचा. त्यांच्या व्यक्तिमत्वातल्या अनेक गुणांचा माझा परिचय त्यांच्या कामातनं जास्त होऊन गेला. मी स्वतः असोसिएटेड होते किंवा जुळलेली होते ती एक तर आमचं नर्मदा नवनिर्माण अभियान, एक युसूफ मेहरली सेंटर नावाची दुसरी संस्था म्हटलं तर इथे मुंबईपासून 60-70 किलोमीटरवरच काम करणारी आहे. त्याही संस्थेशी आप्पांचा खूप घनिष्ठ संबंध. रायगड विभागातल्या कातकरी लोकांसाठी, आदिवासी लोकांसाठी काम करणार. आणि तिसरा मला त्यांचा खरोखर आदर प्रचंड वाढला. शेतकऱ्यांच्या आत्महत्या नंतर यवतमाळ जिल्हा हा आघाडीवर होता दुर्दैवाने त्यात, आणि त्यांनी एक भाऊबीज सारखी योजना सुरू केली की त्या ज्या स्त्रिया होत्या, विधवा झालेल्या स्त्रिया होत्या, त्यांची मुलं छोटी होती, शिक्षणाची आभाळ होण्याची खूप शक्यता होती. अर्थात तिथले एक बाळासाहेब सर्वोदय हे जुने सर्वोदयी समाजवादी कार्यकर्ते, त्यांच्या सहकार्याने पन्नालालजी सुराणा आणि अप्पा आणि आशाताईंचा पाठीमागचा सहभाग ह्यातनं त्यांनी एक छान योजना सुरू केली. भाऊबीज योजना नाव दिलं त्याला. आणि त्यामध्ये त्या स्त्रियांशी संपर्क करून गावागावात जाऊन त्यांची परिस्थिती जाणून घेणं, त्यांच्या मुलाबाळांची परिस्थिती जाणून घेणं आणि आवश्यक ती सहयोग त्यांना तो देणं, आणि हा सहयोग गोळा करण्याची मुख्य जबाबदारी आप्पांनी घेतली. महात्मा गांधींनी कुष्ठरोगानं पीडित झालेल्या परचुरे शास्त्रींची जी सेवा केली त्यातून प्रेरणा घेऊन 1952 साली पनवेलच्या अप्पा वेदक, दास्ताने यांच्यासारख्या व्यापारी मंडळींनी एकत्र येऊन पनवेल कुष्ठरोग निवारण समितीची स्थापना केली. पुढे वाकडी नदीच्या काठी शांतिवनात अण्णासाहेब सहस्रबुद्धे, भाऊसाहेब धामणकर, प्रकाश मोहाडीकर या कार्यकर्त्यांनी कुष्ठरोग्यांवरील उपचार आणि त्यांच्या पुनर्वसनाचं जे काम उभारलं त्यात गांधी सर आणि गांधीबाई यांनी सुरुवातीच्या काळापासून सक्रिय सहभाग घेतला.
100 ते 110 एकराची ती जागा एवढी दिलेली होती शांतिवनाला. शेती होती ती प्लेन करून कच्चा रस्ता तयार करणं. तर आम्ही बरेच शिक्षक हे त्या ठिकाणी गेलो आणि मग सश्रम अशा प्रकारची ती शिबिरं आम्ही त्या ठिकाणी अरेंज केली. आणि मग बाकीच्या गोष्टी ह्या असते त्या ठिकाणी आमच्या आणि तिथल्या लोकांच्या मेहनतीने व्हायची. मग पाणी पाहिजे म्हणून ह्या ओढ्याच्या काठी शेतामध्ये एक कच्ची विहीर आम्ही बांधली. तिथे बोटं झडलेली आहेत, पाय झडलेले आहेत, अशा तऱ्हेची घरातनं घालवलेली माणसं, त्यांना सगळं वेचून त्या ठिकाणी आणलेलं होतं. निश्चितच आशाताई आणि गांधी सर म्हणजे पार्ल्यातले जे राष्ट्रसेवा दल किंवा समाजवादी याचं जे काम चालायचं चळवळींचं त्याचं केंद्रस्थान म्हणजे गांधी सर आणि आशाताई असायच्या. आणि आशाताई म्हणजे महिलांच्या चळवळीमध्ये प्रामुख्याने पुढे. म्हणजे मला आठवतं मंगलाताई बोरकर म्हणजे माई ज्यांना आम्ही म्हणायचो, मोहिनीताई कामत असतील, रतनताई डिसूजा, त्या तसंच आशाताई गांधींचं काम म्हणजे शिक्षणावरती तर त्यांचं खूपच काम होतं. रात्रशाळा जी पार्ल्यामध्ये सुरू व्हावी म्हणून त्यांनी प्रयत्न केले आणि त्याच्यासाठी त्या आयुष्यभर लढत राहिल्या की रात्रशाळा चालू राहिली पाहिजे, मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे. हे शिक्षणाचं त्यांचं तर सेवाव्रतच होतं. अक्षरशः त्यांचं सेवाव्रत इतकं महान होतं की मला त्याच्या एक आठवणी आल्या तरी आज डोळे भरून येतात. त्यांना ते अण्णाभाऊ साठे सेवाव्रती पुरस्कार दोघांना मिळून मिळाला होता, त्याची पण मला आज आठवण येते. तर त्यांचं कार्य हे अखंड चालू असायची. वयाची आजाराची कसलीही मर्यादा त्या दोघांनाही नव्हती. आणि एक आमचं आधारस्तंभ पार्ल्यातला जो होता ते आशाताई आणि गांधी सर आहेत आणि त्यांच्या कार्याला खरोखरच आम्हाला नमन करावंसं. शाळेतनं निवृत्त झाल्यानंतर प्रामुख्याने काम जे केलं ते आमच्या घराजवळची आधीची जी झोपडपट्टी आणि तिथून आमच्याकडे काही कामाला येणाऱ्या बायका त्यांच्यामध्ये जात होते, मिसळत होते, त्यांच्याशी बोलत होते, स्वच्छतेचं महत्त्व त्यांना समजून सांगत होते. आणि प्रामुख्याने लिहाय वाचायला तुम्ही शिकलं पाहिजे, लिहिणं वाचणं करता आलं पाहिजे, निदान सही करता आली पाहिजे, कोणी काय लिहिलं आहे ते तुम्हाला वाचता आलं पाहिजे. त्या दृष्टीने त्यांना मी शिकवण्याचा प्रयत्न करत असे की अक्षराचे गिरवा, शब्द काढून देत असे. आप्पा शब्द काढून देण्याचं काम आप्पा असायचं. आप्पाही माझ्याबरोबर यायचं तिथे आणि आम्ही जोडीने बायकांना आणि मुलींना शिकवण्याचा प्रयत्न करत होतो. धुणं भांडी करायला जाणाऱ्या ह्या बायका दिवसभर काम करायच्या आणि रात्री कामाला येतात, त्यामुळे मग त्यांनी गळून गेलेल्या असायच्या. म्हणून आम्ही त्यांना थोडंसं खाणं संध्याकाळचं देण्याची व्यवस्था केली. ब्रेड बिस्किट किंवा काहीतरी पाव अशा तऱ्हेचं. आणि ते खाऊन त्यांनी मग शिकायला बसायचं. फळ्यावरती मी लिहायचे आणि त्यांना सांगायचं तुम्हाला कसं गेलं आहे बघा, तुमच्या वहीमध्ये काढायचा प्रयत्न करा. आणि त्यांना वह्या पेन्सिल देण्याची व्यवस्था आम्ही केली होती. त्यामुळे त्या आवडीने शिकायच्या आणि निदान आपल्याला 2 अक्षरं वाचता आली पाहिजेत, सही करता आली पाहिजे, समोरच्याने आपल्याविषयी काय लिहिलं आहे ते आपल्याला समजलं पाहिजे. इतपत तरी त्यांना शिक्षण त्यांचं झालं पाहिजे. त्यांना काय सर्टिफिकेट मिळेल असं काही नाही, फार मोठ्या वर्षाही आत्ताच जातील असं नाही, पण तरी त्यातल्या काही जणी 10वी पास झाल्या आणि काही कॉलेजला पण गेल्या आणि पुढचं शिक्षण रात्रीची पण कॉलेजेस होती, तर रात्रीच्या कॉलेजमध्ये जायचं, दिवसा कामं करायची आणि अशातल्याने शिक्षण घेण्याची प्रेरणा त्यांना त्यातून मिळाली. मी 5वीमध्ये जी ए कुलकर्णीमधनं PPMमध्ये आले तेव्हा गांधीबाई आहेत या शाळेमध्ये हे माहिती होतं आणि अत्यंत कडक आणि शिस्तप्रिय, फक्त शिरे टापटिपीच्या वगैरे असं ऐकून होते. पण 8वीत जेव्हा आलो तेव्हा शिक्षिका म्हणून त्यांची ओळख झाली. त्या हिंदी आणि इतिहास शिकवत असत आणि एक दरारा त्यांचा होता. पर्यवेक्षिका म्हणून थोडीशी भीती होती मनात, आदर होता
आणि आप्पाही त्यावेळेला 10वीच्या कोचिंग क्लासला आम्हाला शिकवायला यायचे, स्पेशल कोचिंगला. त्याच्यामुळे त्यांच्याशीही परिचय झाला होता आप्पांशी. त्याच्यामुळे दोघंही उत्तम शिक्षक म्हणून माहितीच होते त्यावेळेला. मग 10वी पास झाल्यानंतर मी बी एड होईपर्यंत जरा मध्ये संपर्क नव्हता बाईंशी. पण बी एड झाल्यानंतर परत मी BPMमध्ये लागले आणि त्यावेळेला बाई मुख्याध्यापिका झाल्या होत्या. मी बी एड होऊन आले होते, जेमतेम 20 वर्षाची. खूप स्वप्न मनात होती माझ्या, खूप काय काय करायचं होतं. आणि बाईंपाशी मी बोलून दाखवलं की त्या लगेच म्हणायच्या तू कर, आणि मला खूप प्रोत्साहन द्यायच्या. खूप त्यांनी मला उभारी दिली त्या काळामध्ये. म्हणजे साधारण 10 मुलांचा वर्ग हा नव्या शिक्षकांना दिला जातो तसा मलाही दिला गेला. पण मी त्यांच्यावरती काही प्रयोग केले बाईंच्या पाठिंब्याने. बाई वर्गामध्ये येऊन मुलांचं कौतुक करायच्या त्यावेळेला. त्यांनी खूप सपोर्ट केला मला. दोघांचं व्यक्तिमत्व, दोघांची धडपड, त्यांच्याकडनं खूप काही शिकण्यासारखं होतं. आणि सेवाव्रती बाई ह्या तर सगळ्या आम्ही आधी बघितल्याच होत्या. पण इथं राहिल्यामुळे कुटुंबवत्सल बाई मला बघायला मिळाल्या आणि आप्पा बघायला मिळाले. आणि म्हणजे खरोखर हॅट्स ऑफ त्यांना की आप्पा अजूनही या वयामध्ये एवढी धडपड करतात की खरोखर स्वतःची लाज वाटते त्या दोघांकडे बघितलं की. आणि खूप काही त्यांच्याकडनं आम्ही शिकलो आणि शिकत राहू. आणि बाई गेल्या असं माझ्या तोंडून कधी येणार नाही, कारण बाई सतत माझ्याबरोबर आहेत असंच मला वाटतं. रामानंद सोसायटीत 45 वर्ष आम्ही सख्खे शेजारी म्हणून राहतोय आणि खूप त्यांचे चांगले अनुभव मी घेतलेले आहेत. आणि त्यामध्ये तर मी बघितलं की आशाताई आणि आप्पा एकमेकांची रबनेपणाई जोडी ऐसेच आहेत, इतके घुलमिलकर राहिलेले आहेत. कोणतंही काम आशाताईंनी घेतलं हातात की त्याच्या मागे भक्कम पाठिंबा देणारे आप्पा नेहमी सदैव तत्पर असायचे आणि कोणत्याही कामासाठी ते नेहमी त्यांना मदत करायचे. आणि त्यामुळे मोठमोठी कामं दोघांनी मिळून खूपच समाजासाठी केली आहेत असं मला अगदी प्रकर्षाने सांगावंसं वाटतं. दुसरं म्हणजे आमच्याकडे 2001 आणि 2002 ह्या काळामध्ये रामानंद सोसायटीचं एक्सटेन्शन करायचं असं ठरवत होते. आता सोसायटी खूपच मोठी आहे, 199 बिऱ्हाडं, आणि त्यांच्या सगळ्यांचं एकमताने पुढे नेणं हे खूप कठीण काम आहे. पण आशाताईंनी इतकं सुंदर ते हाताळलं की त्या कार्यकारिणीमध्ये कार्यवाह होत्या, सेक्रेटरी होत्या. आणि त्यावेळेला अनेक अडचणी एक्सटेन्शनमध्ये आल्या, खूप अडचणी आल्या. म्हणजे मी तर अगदी जवळनं बघितलं आहे की आमच्या शेजारीच असल्यामुळे कॉन्ट्रॅक्टर दुपारी जेवायच्या वेळेला यायचा आणि त्यांच्याशी इतका भांडायचा की मलाच ते सहन व्हायचं नाही. पण त्या इतक्या शांतपणे घ्यायच्या आणि सर्व काम शेवटी त्यांनी अतिशय, हे एक्सटेन्शनचं काम अतिशय अगदी चिकाटीने, जिद्दीने सगळ्यांसाठी केलेलं आहे. केवळ विचारिक अधिष्ठान घेऊन भाषणं देत राहणं असं त्यांची वृत्ती नव्हती. ते अगदी माझं जीवनच माझा विचारदर्शन आहे या गांधींच्या वाक्याला आणि विचाराला अनुसरून सतत कार्य करत राहणारे होते. त्यामुळे त्यांनी कधीही आराम केला नाही. पण त्यांचे जे संबंध होते त्यांच्या विद्यार्थ्यांशी ते आम्ही जवळून पाहिले तेव्हा ते अत्यंत अनोखे संबंध होते. आणि हा जो एक जनसहयोगी म्हणून एक समूहच नव्हे तर ही बिरादरी निर्माण करण्याचं कार्य हे त्यांनी त्यांच्या अगदी सुस्थितीमध्ये प्रतिष्ठित आणि प्रस्थापित अशा विद्यार्थ्यांना बरोबर घेऊन केलं. आणि ते एक मोलाचं एक मार्गदर्शन आहे. खरं तर आजच्या भारतीय राजकीय स्थितीवर काही अधिकारवाणीनं भाष्य करणं अशी माझी बुद्धी नाही आहे. मी एक सामान्य अशा तऱ्हेचा कार्यकर्ता आहे. तरी पण आज असं जाणवतं की आमच्या विचारांना खीळ बसलेली आहे आणि जबरदस्त असा त्याला संघटित विरोध सरकारी पद्धतीने पण चालू आहे. अगदी ज्या काश्मीरच्याबद्दल आम्हाला पूर्वापार माहिती होती, जिथून जवाहरलाल नेहरूंसारखे अशा तऱ्हेचं व्यक्तित्व भारताचं पंतप्रधान झालं, त्या काश्मीरनं कधी भारताला विरोध केलेला मला पूर्वीच्या काळात माहिती नाही. पण आज या सरकारनं याचा 3 भागामध्ये विभागून टाकून काश्मीर हे परास्त बनवले आणि जणू भारतापासूनचा एक अलग असा तऱ्हेचा भाग त्याला केला आहे. 370 कलम हटवलं. ह्या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने चालल्या आहेत त्यामध्ये एक विशिष्ट विचार जो आहे की जो विचार 60-65% माणसांनी इतकी वर्ष जीवापाड सांभाळला, त्या विचाराला या 31% वाल्या लोकांनी जबरदस्त खो दिलेला आहे असं मला वाटतं.
आणि कायदा हातात घेऊन हेच सरकार कायद्याचा व्यर्थ अर्थ घेऊन बंधनं घालतात, तुरुंगात टाकतात, काहींना तर मारलं गेलं. काय सांगावं. आमचे डॉक्टर नरेंद्र आणि पानसरे आणि आमच्या कर्नाटकमधल्या गौरी तिच्या या बाई, आज हे जे त्यांनी विचार मांडले ते गांधीजींच्या पासून चालत आलेले अशा प्रकारचे विचार होते. जो भारत नवा आणि विकसित करायला हवा होता, त्या भारतामध्ये हिंदू आणि मुस्लिम अशा प्रकारचा हा विभेद कायम राहावा आणि तो कायम राहण्यानंच यांचं जे व्यक्तित्व, वैशिष्ट्य, त्यांचे विचार त्यांना सांभाळता येतील, अशी ही विचित्र परिस्थिती आज फिरून निर्माण झालेली आहे. आणि हे तर खरं आहे की आज सर्वसामान्य माणसं विचारापासून दूर गेलेली आहेत. आज असं जाणवून येतं की पूर्वीच्या काळची ती सामाजिक एकरूपता, आपल्या कर्तव्याचं पालन करण्याची चेतना आणि देशाच्या बद्दलचा रास्त अभिमान आज यांच्यात उरलेला नाही आहे. मात्र जे कोणी आपल्याला विरोध करतील ते देशशत्रू आहेत. मला तर वाटतं या देशाचं राष्ट्रीयत्व टिकवण्याच्या दृष्टीनं किंवा हा देश स्वतंत्र करण्याच्या दृष्टीनं यांच्यापैकी एकानेही थोडीशी, एक सावरकर सोडून, ते सुद्धा 1908पर्यंत, नंतर नाहीच, दुसऱ्या कोणीही कसलीही अशा तऱ्हेचा प्रयत्न केलेला जाणवत नाही. उलट ज्यांनी अशा तऱ्हेचे प्रयत्न थोडेसे केले किंवा जे आपले भोवतालच्या गटामध्ये जरा बघत उभे राहिले, त्यांनी साक्षात लेखी माफी मागून आपली सोडवणूक करून घेतली. कोण खरे गुन्हेगार आहेत? ज्यांनी 70 वर्ष या राष्ट्राचं राष्ट्रीयत्व पाळलं नाही, 41 वर्ष ज्यांना नागपूरच्या आपल्या प्रमुख अशा कचेरीवर झेंडा लावायला लागली, जे राष्ट्रध्वज तिरंगी मानत नव्हते, जनगणमन हे राष्ट्रगीत मानत होते, लोकशाही, समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष असं सार्वभौम राष्ट्र निर्माण करण्याची जी या संसदीय यांनी आमच्या घटनेने आम्हाला हे दिलं, त्याला तर यांचा विरोध. आणि गांधीजी आणि त्यांचे विचार हे या मंडळींना अत्यंत मारक वाटले. आणि म्हणून तर 1934 पासून 6 वेळेला गांधीजींना नष्ट करण्याचा असा यांचा उपद्व्याप चालला. भारताचं दुर्दैव म्हणावं. आणि या मंडळींनी जसा राष्ट्रपित्याचा खून केला आणि आता 70-72 वर्षाच्या नंतर जे कोणी या सत्ताधारी अशा हिंदुत्ववादी लोकांना विरोध करत आहेत त्यांनाही संपवण्यात चालू आहे. नाहीतर या तिघांचा खून करण्याचं काय कारण होतं? पण एक गोष्ट मात्र वाटते, आजही वाटतं की 20-22 वर्षाची काही तरुण मंडळी, अगदी तरुणीसुद्धा ज्या वेळेला यांच्या या उपद्व्यापामुळे चिडून चेतून जातात, त्यावेळेला छाती ठोकपणे यांच्या बंदुकांच्या पुढे, यांच्या तुरुंगवारींच्या पुढे उभे राहतात. हा एक समाधानाचा, आश्वस्त करणारा आहे. 98 सालच्या माझ्या जीवनामध्ये याच्यापेक्षा समाधानाची दुसरी कोणती गोष्ट असेल असं वाटत होतं. अरे हे काय चाललं आहे सगळं? कुठे देश घेऊन जाणार हे? आणि अल्पसंख्याक लोकांना आश्वस्त कसं करणार आणि त्यांनी राहावं कसं भारतामध्ये? असा ज्या वेळेला विचार समोर आला त्यावेळेला असं वाटलं, अरे आयुष्यभरात जे काही केलं दगडावर बी पेरण्यासारखं, पण अशा माणसाला दूर घेऊन जाते. आणि अशा तऱ्हेनं मला जाणवलं की कुठेतरी, कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये कोणीतरी एखाद्या भारदस्त अशा तऱ्हेच्या याच्याप्रमाणे मोठ्या धाडसानं उभा राहतो आणि यांना विरोध करतो.
कोणत्याही प्रकारची धास्ती न बाळगताना त्या विचारांना कवटाळून हे आपली पावलं पुढे टाकतात. आनंदाची ही एवढी गोष्ट आहे. वाटतं उद्याचा भारत परत फिरून संघटित होईल आणि समाजाचं परिवर्तन घडून येईल असं मात्र आता वाटायला लागलेलं आहे. चल माझ्या रामहारी चला साले गावकरी सोनियाची ये घाला हळी अन वाजवा टाळी अन घाला हळी घाला हळी वाजवा टाळी अन घाला. आता नको कधी कर्ज काढाय सावकाराचं नको याज वाढाय. आता नको कर्ज काढाय सावकाराचं नको याज वाढाय. फुला मळा आपली बहार झाली अन वाज वाटाळी. मारू जीवन एज मारी वाणी. मारू जीवन एज मारी वाणी. बीजूं ते तो झाकळ पाणी. मारू जीवन एज मारी वाणी. मारू जीवन एज मारी वाणी. राखवानु कोण बांधी. एने राखवानु कोण बांधी. एने मळी रहेशे एना गांधी. एने मळी रहेशे एना गांधी. मारू जीवन एज मारी वाणी. मारू जीवन एज मारी वाणी. बीजूं ते तो झाकळ पाणी. मारू जीवन एज मारी वाणी. मारू जीवन एज मारी वाणी.